चोपडलं पण बुद्धी नाही आली. राज ठाकरेंची मंत्री चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका. सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. जंतर मंतरवर आंदोलनात अपशब्द वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी केलं माफ, तर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची माफी मागा, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळणार, उद्धव ठाकरेंना आत्मविश्वास. महाराष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचे पोलीस महासंचालकांना पत्र. गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया कशी राबवणार, विचारला सवाल. गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा विळखा. तापी, डांग, सुतर, आणंद, छोटा उदेमपूरमधील शेकडो गावांचा संपर्क तुटला. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस. चंद्रपुरात इरई नदीला पूर. कोल्हापुरामध्ये राधानगरी धरण ओव्हरफ्लो. बिहारमध्ये टेलिफोन ऑपरेटरने मंत्र्याकडेच मागितली लाच. मदत निधीच्या बदल्यात 50,000च्या लाचेची मागणी. तर बातमी वर्ध्यातून आहे. जिल्ह्यातील धानोडी येथील लोअर वर्धा धरण परिसरात आकाशात भोवऱ्याच्या आकाराचं वादळ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा दुर्मिळ हवामानाचा प्रकार अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र हवामानातील अशा अचानक बदलांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाने केलंय. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथे अजनी नदीच्या पुरात तब्बल 6 ते 7 तास झाडावर अडकून मृत्यूशी झुंज देणारे सुरेश अहेर सुखरूप बचावले आहेत. मासेमारीचं जाळं काढण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या सुरेश यांना अचानक आलेल्या पुरामुळे झाडाचा आधार घ्यावा लागला. ग्रामस्थ, प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यानंतर पाणी ओसरताच सुरेश अहिरे नदीतून स्वतः पोहत सुखरूप बाहेर पडले. दरम्यान न्यूज 18 मराठीनं घटनास्थळी जाऊन सुरेश अहिरे आणि त्यांच्या बचावासाठी धावून आलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधलाय. पाहूयात. दादा काय सांगाल, काय करायला गेले होते नेमके तुम्ही? ते तुम सांगू दादा, आयरन बोलू ना. आयरन देखा आपली जो फर्जी आपली नीलकंठी स्कूल तोडून मी उतरलो. जे आपले जाई अटकल रे जाई ते जाई काढासाठी तशी मागून पाणी घे. पाणी यानंतर मग ते पाणी जास्त फास्ट होई घेवा असं पाणी पाहिजे आपलं टूपवर. मग या आपला होता त्या बंटू दादा, या बबलू दादा, पोलीस वाडी या देखील मला तू बाहेर निघ बो असा. मग मला जाई काढणे बो. पण झाडो जो चढलो मी तर मला मागे 2 जण चढ घ्या झाडवर. पण त्यातले कस काय फेकू बा असा. एक होता, एक नागिन सहा बिलास नाही, एक काळा डमे होता. मग झाडो चढत होतं झाडो ते जका डांगा मोडेल तडे. पण आता आपलं जीव वाचन होतं, पाणी वाढेल होतं. पण येस ना जो सहकारी आपला लोक ना त्याने फोन घेऊन करत तडे डॅमले फाट्या बंद करावा तुम्ही तर आपलं जीव वाचणं बा असा. म्हणजे आभारी बा मी असा. किती तास होते तुम्ही? मी म्हणजे कम से कम 6 तास होतो मी. रात्री 8:30 उतरून मी दळू. स्वतः पोहत आले? हा, स्वतःहून विचार जेपीसन. आता तू काय सांगशील, म्हणजे या सर्व ठिकाणी तरुणाई मोठ्या प्रमाणात जमलेली होती. प्रथम गोष्ट म्हणजे आमचे जे गावाचे सगळे मंडळी होती, सगळे जितके पण नागरिक होते सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. सगळ्यांनी सांगितलं. परत आपले जे पोलीस स्टेशन वाले होते आपले धरणगावचे ते पण आले. आमचे तलाठी आहेत अनिकेत कडे, हे पण तिथं उपस्थित होते. त्यांनाही प्रयत्न केले. गावचे पोलीस पाटील, सरपंच, गावचे नागरिक सगळ्यांनी इथं खूप प्रयत्न केले. दोर वगैरे टाकले. बाहेर आल्यानंतर एकच आनंद झाला का सगळ्यांना? सगळ्यांना आनंद झाला. सगळं गाव तिथं उपस्थित होतं त्यावेळेस. कारण की ते गावचे नागरिक आहेत ना, त्यांना वाचवणं आपलं प्रथम कार्य आहे.
तर निश्चितच सुरेश भिले यांनी मृत्यूसोबत जे आहे तब्बल 7 तास झुंज दिली. खरं म्हणजे खाली अंजनी नदी खवळलेली तर वरती विषारी साप, अशा दुहेरी संकटात अशा मृत्यूचं दुहेरी रूप बघितल्यानंतर सुरेश भिले यांनी स्वतः नदीतून पोहत पोहत रात्री ते बाहेर आले आणि त्यानंतर ग्रामस्थांनी देखील एक सुटकेचा निश्वास सोडला. परंतु या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती चर्चा परिसरात सुरू आहे आणि देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या निमित्ताने आल्याचं ग्रामस्थ सांगतायत. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव. तर जळगावच्या धरणगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय. पाण्यामुळे अनेक पिकं वाहून गेली. कपाशी, मका, सोयाबीन आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी हवालदिन झालाय. धरणगाव जळगाव येथील ही दृश्य आहे जिथे बघा आता पंचनामे या इथे होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांची मदत केली जाणार. धरणगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि त्याचा तडाखा बसलेला आहे. अंजनी नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतात पाणी शिरलं आणि पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पंचनामे करून आमची जळगाव जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार उडवलेला होता. आपण जर पावसाचा विचार केला तर एकाच दिवसात तब्बल 104 मिलीमीटर इतकी अतिवृष्टीची नोंद झाली आणि याचा फटका थेट शेतकऱ्यांना पोहोचला. आपण आहोत धरणगाव तालुक्यातील अंजनी परिसरामध्ये. आपण बघू शकतायत की या ठिकाणी कपाशीच्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. दरवर्षी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसत असतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. बाबा काय सांगाल, मागच्या वर्षी देखील नुकसान झालं आणि या वर्षी देखील आपण ज्याला म्हणतो की अतिवृष्टीमुळे आपलं मोठं नुकसान झालेलं आहे. काय लावलेलं होतं शेतात? शेतात कपाशी लावलेली होती. तर नुकसान तर निसर्गामुळे होतच राहतं, पण त्याच्या मोबदला अपेक्षित पाहिजे तेवढा मिळत नाही. त्याच्यामुळे कपाशी आपण हे 5 एकर कपाशी होती आणि माझी बागायती आहे, आपलं फळबाग आहे माझं. तर ते फळबागमध्ये बाकीचे झाडं पडलेले आहेत आणि या परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. पंचनामे होतात का? मोबदला मिळतो का शेतकऱ्यांना? पंचनामे होतात, काहींना मिळतात आणि काहींचे दखल बी घेतली जात नाही, असं पण होतं कुठे कुठे. आता काय मागणी काय असणार आहे शेतकऱ्यांना, आपलं म्हणजे शेतकऱ्यांची शासनाकडे? मागणी हेच की आमची जो नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळावी. सरकारने कुठेतरी तातडीने आता मदत जाहीर करावी आणि शक्य असेल तितक्या लवकर शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी देखील मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव. तर लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात राहता न्यायालयाकडून अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राहता पोलीस ठाण्यात खरातवर विविध गुन्हे दाखल आहेत. समता पतसंस्थेत 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडल्याचा दावा करण्यात आला होता.